अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। स्वामी कृपेने आजचा दिवस आपला खूप छान जाओ ही स्वामी या चरणी प्रार्थना करून आजच्या एका सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही जर स्वामींची सेवा करत असाल तर आपल्याला सर्वप्रथम स्वामींना एक वस्तू द्यायची आहे। ती जर तुम्ही आत्तापर्यंत स्वामींना दिली नसेल तर तुम्हाला स्वामींची कितीही सेवा केली तरी त्याचा साक्षात्कार होणार नाही किंवा काही अनुभव येणार नाही। असे खूप जण आहेत की ते म्हणतात की आम्ही सेवा करतो पण आम्हाला अनुभव येत नाही। तर आपण महाराजांना काय द्यावं हे महत्त्वाचं आहे। महाराजांना देण्यासाठी आपल्याकडे तसं पाहिलं तर आपण महाराजांना जे देतो ते सर्व महाराजांनीच आपल्याला दिलेलं आहे। आपण फूल नारळ नैवेद्य वगैरे काय देतो ते महाराजांनीच आपल्याला दिलेलं आहे। तर आपल्याला महाराजांना एकच अशी एकमेव वस्तू आहे की जी स्वतः आपली आहे आणि ती महाराजांना द्यायची आहे। ती वस्तू आपल्याला महाराजांना द्यायची आहे ती म्हणजे काय तर सर्वप्रथम आपल्याला महाराजांना आपल्यातला आपण निर्माण केलेला अहंकार मीपणा हा महाराजांना समर्पित करायचा आहे। त्यानंतर एका श्रद्धे भावेने महाराजांची सेवा करायची आहे। मग बघा महाराजांचा साक्षात्कार अनुभव का बरं येत नाही तर येणार म्हणजे येणार। दुसरी गोष्ट म्हणजे महाराजांची नित्यसेवा का करायची। नित्यसेवा ज्याप्रमाणे आपल्या मोबाईलला चार्जिंगची गरज असते त्याशिवाय मोबाईल चालत नाही त्याचप्रमाणे आपल्याला महाराजांच्या नित्यसेवेने आपलं जीवन जगण्याचा मार्ग मिळत असतो। आपल्याला चार्जिंग ही लागत असते चार्जिंग लागते त्यामुळे नित्यसेवा करणं खूप गरजेचं आहे। आपण जेव्हा नित्यसेवेमध्ये येतो त्यावेळेस नित्यसेवा ही महाराज आणि आपल्यामधला एक दोरी आहे ज्याचं टोक एक महाराजांनी घट्ट पकडलेला आहे आणि दुसरं आपल्याकडे आहे। महाराज ते टोक कधीच सोडत नाही, आपल्या भक्ताला ते कधीच रिकामं पाठवत नाही किंवा रिकामं सोडत नाही, मोकळं सोडत नाही, त्याला साथ देतातच। पण आपलं कर्तव्य असतं की ज्याप्रमाणे महाराजांनी पण ते घट्ट पकडलं आहे आपण पण त्याच पद्धतीने पकडावं। कुठलं काहीही हो पण नित्यसेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही आहे। नित्यसेवा ही झालीच पाहिजे त्यामुळे नित्यसेवा ही खूप महत्त्वाची आहे। त्याचबरोबर आपण महाराजांना काय आवडतं हे पण महत्त्वाचं आहे। सेवा करण्याबरोबर महाराजांना आपण पूर्ण म्हणजे जे महाराजांना आवडतं तेच करायचं आहे। पहिली गोष्ट म्हणजे जर कोणी आपल्याला त्रास देत असेल तर आपण शांत चित्तेने राहून त्याला विरोध न करता आपण त्याला त्रास द्यायचा नाही आहे। म्हणजे त्याच्या कर्माचं फळ त्याला भेटणार आहे आणि आपल्या कर्माचं फळ आपल्याला भेटणार आहे। त्यामुळे आपण जे कर्म करणार आहोत ते महत्त्वाचं आहे। आपले कर्म हे नेहमी चांगले असावे, दुसऱ्यांचं भलं करणं असावं। ज्यावेळेस आपल्या मनात अशी प्रार्थना येते की महाराज सर्वांना सुखी ठेवा, जे कोणी माझं वाईट चिंतत आहे त्यांना पण सुखी ठेवा, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण पूर्णपणे महाराजांचं झालेलो असतो, महाराजांचं भक्त झालेला असतो। त्यावेळेस आपण महाराजांना हे करत असतो। आणि काही जण म्हणतात की आम्हाला अनुभव येत नाही तर त्यांच्यासाठी एक सुंदर अशी आपण एक सेवा आज घेणार आहोत। ते म्हणजे काय करायचं आहे की तुम्ही बघा ही सेवा करून बघा, महाराज इथं साक्षीला आहे। जर तुम्हाला अनुभव नाही आला तर मला कमेंट करून नक्की सांगा की ताई आम्ही असं केलं तरी पण आम्हाला महाराजांनी काही साक्षात्कार दिला नाही किंवा अनुभव आला नाही। तर काय करायचं आहे तुम्हाला एक अगरबत्ती घ्यायची आहे, एक अगरबत्ती ती प्रज्वलित करायची आहे। अगरबत्ती प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला महाराजांना विनंती करायची आहे, हे ब्रह्मांड नायका, हे राजाधिराज योगीराज, हे स्वामी माय बापा, तुम्ही आमचे करता करविता सर्व काही तुम्हीच आहात। आज मी जे काही करत आहे ते तुमच्या कृपा आशीर्वादाने आणि तुम्ही ज्या मार्ग दाखवला आहे त्यानुसार मी करत आहे, तो माझ्याकडून तुम्ही करून घ्या। आणि त्याचबरोबर मला तुम्ही दर्शन द्यावे आणि तुमचं अस्तित्व आहे अशी मला प्रचिती द्यावी, हे मला दाखवा, यासाठी मी हे करत आहे अशी महाराजांना विनंती करायची आहे। त्यानंतर अगरबत्ती प्रज्वलित केल्यानंतर एकाग्रचित्त मन करायचं आहे आणि अगरबत्ती संपेपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंद स्वरात मंद आवाज आणि एका ताल म्हणजे एकदम एकाग्र होऊन महाराजांची चरणी एकदम चित्त एकाग्र ठेवून आपल्याला अगरबत्ती संपेपर्यंत हा मंत्राचा जप करायचा आहे।
हा जप पूर्ण झाल्यानंतर जी विभूती पडणार आहे त्याचं काय करायचं, एका तांब्यात किंवा ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये ही विभूती टाकायची आहे आणि महाराजांना पुन्हा हे तीर्थ घेऊन महाराजांना पुन्हा विनंती करायची आहे, महाराज तुम्ही या गरिबाच्या पामराच्या घरामध्ये एकदा तरी प्रवेश करावा, अशी माझी खूप इच्छा आहे, ती तुम्ही पूर्ण करावी अशी मी तुम्हाला कळकळून प्रार्थना करत आहे, असं म्हणून ते तीर्थ आपल्याला सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे आणि घरामध्ये शिंपडल्यानंतर जे उरणार आहे ते घरातील सर्वांनी प्यायचं आहे। अशी तुम्ही सेवा ही चालू बघा, तुम्हाला 8 दिवसातच महाराजांचा साक्षात्कार होणार आहे। कुणाला घरामध्ये असा वेगळा सुगंध येणार आहे, कुणीतरी आल्याचा भास होणार आहे, घंटा वाजणार आहे किंवा ओम नमो भगवते वास म्हणजे असे मंत्र ऐकू येणार आहे, खडावांचा आवाज येणार आहे किंवा तुम्हाला स्वप्नात सुद्धा महाराज दर्शन देतील। पण महाराज नक्की देणार म्हणजे देणार, हम गया नाही जिंदा है याची प्रचिती ते तुम्हाला देणार म्हणजे देणार। पण पूर्ण श्रद्धा भावाने हा कार्यक्रम तुम्हाला करायचा आहे, जसं सांगितलं आहे त्याच पद्धतीने करायचं, खूप एकाग्रचित्तेने आणि महाराजांना पूर्णपणे शरण जाऊन आपल्याला हे करायचं आहे। चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि इथेच थांबूया आजच्या एका ह्या व्हिडिओमध्ये आणि पुन्हा एक असा सुंदर असा व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत येणार आहे। तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।